नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र सर्वांना. स्वागत आहे आपलं व्यथा ग्रामीणच्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एका शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत, जेणेकरून त्यांची फळबाग आहे, मोसंबी आहे, केळी आहे, यांची आपण या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत. तरी आपण तुम्हाला काही थोडे झाडं दाखवत आहोत, जेणेकरून त्यांची एक 2 ते 3 वर्षाचे झाडं आहेत. त्यांनी ह्या तिसऱ्या वर्षामध्ये फळसुद्धा त्याला ठेवलेलं आहे आणि पकडलेलं आहे. तरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपण ही फळबाग कशी उभा केली आणि सुरुवातीपासून तुम्हाला किती खर्च आला, यासाठी तुम्हाला काय काय करावं लागलं, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. नाव काय आपलं? तळेकर अशोक दादाराव. तळेकर अशोक दादा. बरं, मला सांगा तुम्ही, आता तुम्हाला ही फळबाग करावी ह्याची कल्पना कुठून सुचली? आता आपला जसं की आपल्या बीड जिल्ह्यात पावसाचं प्रमाण एक तर अल्प म्हणजे प्रमाणात असतं. अगोदरच आपला दुष्काळी भाग आहे. तर दरवर्षी आपण जी कपाशी किंवा सोयाबीन वगैरे हे जे उत्पादन घेत होतो, तर कपाशीच्या उत्पादनात म्हणजे वर्षानुवर्ष पहिल्या प्रमाणापेक्षा काय व्हायला लागली, दरवर्षी घट व्हायला लागली. किंवा जो खर्च केला आहे आपण, त्या खर्चातून आपला बाकीचा जो आहे बाबा, जो खर्च आपण कपाशीला केलेला आहे, तो पण त्या कपाशीतून आपल्याला भेटत नव्हता. मग तुम्हाला हे ज्यावेळेस तुम्हाला सुचलं आहे आपण फळबाग करायला पाहिजे, मग त्यावेळेस तुम्हाला असं कोणाचं मार्गदर्शन लाभलं का, तुम्ही स्वतःहून हे सगळ्या गोष्टी करायला लागलात? नाही, मी असंच प्रथमतः जे फळबागाचं आहे, तर YouTubeला मी म्हणजे त्याच्या माहिती वगैरे घ्यायचो किंवा फळबागाची वगैरे ती माहिती बघायचो. आणि ज्यावेळेस फळबागाचा निर्णय घेतला किंवा आपल्याला बाग लावायची, तर बाबा त्याचं मार्गदर्शन घेण्याची गरज असते किंवा कुठलं म्हणजे आपल्या शेतात बाबा मातीच्या ह्याच्यानुसार काय पीक येतंय, हे पण जाणून घेण्याची गरज असते. तर तसंच मी एक कृषी अधिकाऱ्याला एक विचारलं बाबा, की बाबा मला मोसंबी लावायची. मोसंबी लावायची तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की बाबा आपली जमीन कशी आहे, निचरा होणारी का पाणी धरून ठेवते किंवा पाणी साचतं जमिनीत. तर तिथे काय होतं, की झाडाची वाढ होत नाही. जे तुम्ही करताल खर्च किंवा तुम्हाला जे वाटेल तुमची अपेक्षा किंवा नंतरच्या गोष्टी सगळ्या खर्च केल्याच्या नंतर आपल्याला भेटायला पाहिजे, तेवढं हे करायला पाहिजे. तर त्यानुसार अगोदर त्यांना मार्गदर्शन म्हणजे घेण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना विचारलं. बरं, मग तुम्ही ज्यावेळेस आता ही लागवड करायची त्यावेळेस म्हणजे असं बियाणं आणून रोप तयार केले का, तुम्ही ऑलरेडी जे नर्सरीत रोपं भेटतात ते घेऊन आले? नाही, मी काय केलं त्यावेळेस माहिती घेतल्याच्या नंतर आपलं संभाजीनगर जवळ आडूळ म्हणून आहे. तिथून काय केलं, एक शेतकऱ्याची माहिती घेतली, की बाबा त्यांनी जे रोप तयार केलेले इथं आणि ते रोप तयार केलेले आपल्या आजूबाजूच्या परिसरात लोकांनी आणले होते शेतकऱ्यांनी. हां. मग आपण त्यांची पण माहिती घेतली, बाबा कुठलं जात कुठली चांगली त्याची किंवा त्याचं जी कलम असते. मग आता हे तुम्ही जे लावलं हे सध्या कोणतं जातीचं आहे किंवा कोणतं कलम? आता मी जे हे लावलेलं जे आहे, हां, आता माझ्याकडे जे आहे, तर ही न्यू शेलार म्हणून ह्याची कलमची जात आहे ही ही जी आता लावलेली. बरं. आणि ह्याला आता जुलैमध्ये 3 वर्ष कंप्लीट झाली. तर म्हणजे हे झाड तुम्ही जेव्हा लावलं तेव्हापासून या झाडाला 3 वर्ष? आता जुलैला कंप्लीट झाली 3 वर्ष. बरं, बरं. तर त्या अगोदर एक आता जी हा बार धरलेला आहे मी, हां, हां. आता हा जी, तर हा बाग धरलेला मिरगा बहर मधला बाग आहे हा. बरं, बरं. ज्या टायमाला आपला जूनच्या टायमाला जो पाऊस झाला, हां. तर त्यावेळेस आपण काय केलं, की त्याला नवीन कळ्या वगैरे फुटल्या, तर तो बाग आपण हा धरलेला आहे. मग आता हे तुम्ही जो बार धरलाय, ह्यो पहिला आहे का दुसरा लॉट आहे तुमचा? हा पहिलाच आहे आपला. आणि मी अगोदर काय केलं, तर जे 3ऱ्या वर्षाच्या अगोदर त्याला 2.5 वर्षानंतरच फळ लागलं होतं. पण मग त्यावेळेस मी काय केलं, की जो बाग आलेला आहे, म्हणजे तो माझा 1 टन माल निघाला होता तो. बरं. तो म्हणजे असं काय मी ते फवारणी करून वगैरे ते म्हणजे तोडून वगैरे तसा काही टाकला नव्हता. पण जो आलाय तसा धरला तो. आणि तो एक म्हणजे आता ह्याच्या टायमाला सप्टेंबरच्या टायमाला तो 1 टन माल निघाला. तो म्हणजे विकून टाकला त्या टायमाला. बरं, मग आता हे झाड पूर्णपणे परिपक्व होण्यासाठी आपण यासाठी कोणती खतं वापरली? याच्या फवारण्या वगैरे कशा वेळेच्या केल्या, कशा तर केल्या? त्याला 3 वर्ष म्हणजे मी ज्यावेळेस लावलं त्यावेळेस फक्त पहिली वेळेस एक शेणखत टाकलं होतं. 2 ट्रॉयले शेणखत टाकलं होतं एवढ्या. आणि म्हणजे हे माझी जी झाडं आहेत, हे 210 झाडं आहेत बरं. हे. तर 210 झाडं आणि ह्याची मी 16x12 वर लागवड केलेली. पूर्णपणे हे 210 झाड जे आहे 210, हे पूर्ण किती एकरमध्ये येतं असं? ते 1 एकरमध्ये येते. 1 एकर. हां. म्हणजे आता हे जे आहे झाड पूर्णपणे परिपक्व झालं, याला अंदाजे तुम्हाला काय वाटतं किती मोसंबी असतील एका झाडाला? आता तुम्हाला दाखवायचं जर म्हणलं, तिथे एक हे झाड आहे बाबा. तर
आता ह्या झाडाचं आता म्हणजे 3च वर्ष कंप्लीट झालेलं आहे. हां, हां. सरासरी आता प्रत्येक ह्याच्यानुसार जर बघितलं हां. तर ह्याचा जर म्हणलं तरी बी एका झाडाला कमीत कमी एक 30 किलो म्हणजे पहिल्या वेळेसच म्हणजे अंदाज तर आहे की हां. 30 किलो माल निघल म्हणून पण आता याचा. हे जे आहे इथं इथं एक मोसंबी असं रोग पडल्यासारखे हे काय असेल तुम्हाला काय सांगता ते येईल? काय होतं की ज्यावेळेस एखाद्या झाडाला आता त्याचं कुठंतरी प्रमाण म्हणजे नाही का त्याला अन्नद्रव्य भेटलं नाही किंवा ह्याला काय होतं की मोसंबी झाडाला ती माशी हा प्रकार एक म्हणजे पडतो. बर बर मग त्याने काय होतं की फळाची गळ होते. आता जी लागलेलं आहे तर म्हणजे तसं तर आपल्या भागात अजून कुठं नाही. हं, तसं फवारण्या वगैरे केलेल्या आहेत आपण त्याच्या. बर मग यासाठी असे रोगराई पडू नये म्हणून किंवा रोग पडले तर तुम्ही असं एका कृषी सेवक असतील किंवा कृषी अधिकारी असेल यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेताय का? हा मार्गदर्शन म्हणजे काय करतो कृषी अधिकाऱ्याला आपण विचारतो ना की आपल्याला की बाबा हे घेतलंय आपण हा. किंवा फळ धरलंय हे मग ह्या फळाची साईज मोठी होण्यासाठी हम्म. किंवा फळ जर आता ह्या प्रकारात इथं झाड आहे हे, हा. तर हे कमी प्रमाणात आहे पण त्या फळाची साईज वाढली. आता इथं फळ जास्त लागलं तर हा. थोडस फळाची साईज जी आहे तो तो आकार कमी झाला हा. म्हणजे जास्त फळ लागल्यास नंतर थोडी साईज कमी बनते. बर. आणि फळ जर लिमिटेशन मध्ये म्हणजे कमी जर लागलं हा. तर फळाची साईज पण वाढते ना. बर बर मग यासाठी जे तुम्हाला आता ह्या फळझाडासाठी आता पाण्याची आवश्यकता भरपूर असते. मग हे फळझाडासाठी तुम्हाला पाणी पुरतं का? मग आता ह्याला काय केलं तर आपल्याकडे गेल्या वर्षी दुष्काळ पडलेला होता हं. प्यायच्या पाण्याचा प्रश्न होता. हं. तर त्यावेळेस ह्याला आपण काय केलं एक 20,000 रुपयाचं म्हणजे नाही का पूर्ण उन्हाळ्यात हां. टँकरनी पाणी घातलं ह्याला हां, हां. की जेव्हा तिसऱ्या वर्षीच आपल्याला फळ भेटणार आहे. हं. तर फळ भेटायच्या टायमाला जर झाडाचं जर नुकसान जर झालं हां. तर मग हे 3 वर्ष आपण सांभाळण्याचा उपयोग नसताना झाला. बरं पाठीमागं तुम्ही जे लॉट गेला म्हणता एक, त्याला तुम्हाला तुमचं समाधानकारक असं भाव भेटला किंवा ज्याचं उत्पन्न निघालं तेवढं भेटलं का तुम्हाला? हा त्याला आपल्याला भाव भेटला ना. हं. जो सरासरीच्या हिशोबाने जो पहिला बार आलता आपला हां. तर आपण त्याच समाधानी कारण की आपल्याला 15 रुपये किलोनी भाव पण लागला होता त्याचा. बरं. आणि त्या भावाच्या हिशोबाने आपल्याला काय म्हणजे लिमिटेशन मध्येच आपला माल होता ना. हं. मग त्यामुळे आपल्याला परवडला तो तशा हिशोबाने. मग तुम्हाला काय वाटतं आता इथून आता हे जो माल आलेला आहे, ह्या मालाला आता तुम्हाला काय वाटतं शासनाने किती भाव द्यावा? एवढा भाव दिल्यानंतर तुम्हाला परवडेल असं काय अपेक्षा आहे तुम्हाला? नाही अपेक्षा तर शासनाकडल्या ह्या असतात. आता शासन काय त्याला हमी भाव देत नाही भाव एक म्हणून प्रकारे. हं. तर आपल्याकडे जे आहेत बागवान, आपल्याकडे जे व्यापारी वगैरे लोक येतात. बरं, बरं. तर आता त्यांचं कसं असतं की त्यांच्या हिशोबाने जो समोरचं मार्केट चालू आहे, हां. त्या हिशोबाने आपल्याला त्यांचा काय जो रेट जर तिथं 25 रुपये असला, हं. तो मार्केटचा समोरचा, तो आपल्याला भेटत नाही ना. बरं मग आता तुम्हाला याचं काय या झाडाचं आता तुम्ही एवढं मोठं पूर्णपणे स्ट्रक्चर उभा केलंय फळबाग म्हणून. यासाठी तुम्ही असं विमा वगैरे उतरवलाय का? हां, विमा विमा वगैरे म्हणजे आता 3 वर्षाच्या नंतर लागू होतो ना. हां. तोपर्यंत अगोदर होत नाही. बरं मग पाऊस काळामध्ये याचं काही नुकसान वगैरे झालं तर तुम्हाला अनुदान वगैरे भेटतं का? अजून तर नाही आलेलं. आता ह्या वर्षी मी म्हणजे पीक विम्याचं जे आहे, हां. तर ह्या वर्षी क्षेत्र लागलेलं आहे. कारण की कंप्लीट 3 वर्ष झाल्याच्या नंतर हं. फळबागेचं जे आहे, तर मोसंबीचं जे आपल्याकडे होतं, तर ते मी ह्या वर्षी विमा भरलेला आहे त्याचा. की बाबा यदा कधी नुकसान जर काही झालं, हां. तर बाबा त्याचं आपल्याला काहीतरी थोडंफार नाही का शासनाच्या ह्याच्यामार्फत आपल्याला त्याच्यातून लाभ भेटावा म्हणून. बरं मग भविष्यात आता समजा एखाद्या शेतकऱ्याला फळबाग लागवड करायची मोसंबीची. आता तुमच्याकडे तुम्ही म्हणतात केळी पण आहे. मग आता भविष्यामध्ये एखाद्याला मोसंबीची फळबाग करायची तर मग तुम्ही त्यांच्यासाठी काय सांगू शकाल? कुठलाही फळबाग जर केला, हं. तर बाकी मालापेक्षा फळबाग जी आहे, हां. तो कधीच्यालाही परवडेबल आहे. आता ज्यांच्याकडं आता आपल्या भागात काय आहे, पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं हां. पाण्याचा आपल्याकडं सगळ्यात म्हणजे नाही का, की अडचणीचा समय हा जानेवारी-फेब्रुवारीपासूनच आपल्याला येतो. हं. तिथून पुढं आपले 4-5 महिने हे जून-जुलैपर्यंत जाणे म्हणजे एकदम कठीण असते बाबा. तर काही भागात पाणी आहे किंवा काही ह्याच्यात पाण्याचं प्रमाण आपल्याकडे कमी आहे. हं. तर फळबाग जी आहे, तर हा ड्रिपनी पण उन्हाळ्यात आपल्या 4 महिने ड्रिपनी पण आपला सांभाळू शकतो आणि तो जगू पण शकतो. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की आता इथून जरी शेतकऱ्यांनी फळबाग हा विषय डोक्यात जरी आणला आणि थोडंफार पाणी जरी असेल उन्हाळ्यात, तरी पण तुम्ही त्याचं व्यवस्थापन योग्य असं करू शकतोत ना. हां. व्यवस्थापन म्हणजे काय आहे, की बाबा जसं पावसाळ्याचं प्रमाण पाण्याचं असतं, हं. तसं पुढच्या आपल्याला फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या 4 महिन्यात जर ड्रिपनी जरी भेटलं, हां. तरी आपली फळबाग जात नाही. पण फळबाग जी आहे, हं. ती पण परवडते. बाकी मालापेक्षा तर फळबाग परवडते. कारण की ह्याच्यातून काय होतं, की जो आपल्याला बाकी खर्च आहे, हां. आता बाकी कसं, की ह्याला आपल्याला जास्त आता जो फळबाग आलाय, हं. आता वर्षातून माझं तर आता म्हणजे हे 2 वेळेस जातंय माझं बरं. हे.
आता हा बाग गेल्याच्या नंतर पण आता बऱ्याच जणांचं म्हणजे म्हणणं कसं आलं, की आता ही जी नवीन नव्हती फुटलेली आहे त्याला. तर त्या नवीन नवतीच्या ह्याला काय होतं, की जे आता फूल वगैरे इथून लागणार आहे पुढं, तो पण बाग काही जण काय बोलतात, अजून तर आपल्याला नाही, आपलं म्हणजे सेकंड टाईमच आहे ना हा. तर पण बाकीच्या ह्यांचं म्हणणं आलं, की तो पण बाग जर आला, तर पुढं मार्च, एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये तो पण बाग तुम्हाला भेटतोय म्हणजे. मग आता हे जे फळ आहे मोसंबीचं, हे फळ अंदाजे किती महिन्याला येतं का वर्षाला असं काय असेल ना? वर्षाला आहेत. आता हा जी बहर आहे, हां, हां. तर हा आपला बहर जे आलेला होता, हां, हां. तो ज्या टायमाला मे महिन्यात आपला पाऊस पहिला झालता, हां, हां. त्यावेळेस ह्याला फुलं लागली होती आपल्या बागाला. हां, हां. तर त्यावेळेचा हा बाग आहे ह्यो. बरं, बरं. हां. मग आता हे तोडून कधी जाणार हा बाग आता? आता एक व्यापाऱ्याच्या हिशोबाने आता एक 15-20 दिवसाच्या अशा म्हणजे दाखवलाय. येतात का व्यापारी पाहायला हां, येतात? येतात ना इथं. बरं, शहागडचे व्यापारी येतात, हां. आपल्या गेवराईचे येतात, बीडचे येतात. बरं. ज्यावेळेस इथं तुम्हाला फोन केला तर आपल्या इथं येतात. व्यापाऱ्याची काही अडचण नाही. फक्त की भाव जो आहे, तो व्यापारी आपल्याला काय करतो, की बाबा त्यांचा तिकडला भेटणार आहे. त्यापेक्षा आपल्याला भाव हा इथल्या ह्याच्या हिशोबाने जो मार्केटचा इथं चालू आहे, त्या हिशोबाने देऊन टाकतात बरं, म्हणजे. तुम्ही म्हणले होते आपल्याकडे केळी पण आहे. हां, दाखवतो केळीवर केळीचं जाऊ पण. शकतो का आपण? हां, चला. बरं मंडळी, आपण आता तळेकर साहेबांचा आपण तिकडं मोसंबीचा बाग पाहिला, त्याची माहिती पण आपण तुम्हाला त्या ठिकाणी दाखवत आहोत आणि दाखवली पण आहे. आता त्यांच्याकडे दुसरा एक बाग आहे केळीचा. ते पाहण्यासाठी आपण इकडे आलो आहोत. आपण केळीच्या बागाविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊया थोडक्यात माहिती काय म्हणतात ते. बरं, मला सांगा आता ही केळी जी लागवड आहे, ही कधी झालेली आहे तुमच्या अंदाजे? आता माझं हे केळीचं 4थं पीक आहे ह्या वर्षी. म्हणजे एकाच एकाच वेळेस मी त्याच म्हणजे जे खोड आहे कट केलं, हां, ज्यावेळेस हा घड जातो, हां, तर असा घड गेल्याच्या नंतर बरं. त्याचं काटणी केली जाते पूर्ण झाडाची. हां, हां. आणि त्याच्यातूनच एक नवीन जे वाण तयार होतं असं त्याच्याच बाजूला एक छोटंसं पील निघतं. बरं, बरं. तर त्याच प्रकारातून मग मी ही माझ्याकडं म्हणजे चौथं पीक आहे माझं ह्या वर्षी केळीचं हे. म्हणजे तुम्हाला चौथं पीक, एक पीक येण्यासाठी किती कालावधी लागतो अंदाजे? 1 वर्ष कालावधी जातो. 10 ते 11 महिने जातात त्याला हां. लागवड केल्यापासून. आता च्या मी ज्यावेळेस फर्स्ट टाईम लागवड केली ती केळीची ही, हं. तर इथं मी 2 एकर म्हणजे क्षेत्र केलेलं आहे ह्याच्यात. तर एकरला 1450 रोपं लागतात बरं. एकरसाठी आणि 6 बाय 5 वर लागवड केलेली आहे त्याची. हां. ही जी अंतर जे आहे 2 मधलं हे, तर हे 6 होतं आणि हे जी 2 झाडाचं मधलं अंतर आहे, आता हे केळीचं क्षेत्र किती एकरमध्ये पूर्ण? 2 एकरमध्ये क्षेत्र आहे. म्हणजे आता तुम्हाला 4 वर्षामध्ये तुम्हाला आजपर्यंत ह्या 2 एकर क्षेत्रामध्ये वर्षाकाठी किती उत्पन्न झालं? आता मला पहिले 2 वर्ष म्हणजे मी ज्यावेळेस लावलं होतं, हां. तर मला पहिल्या 2 वर्षी माझा सगळा खर्च जाऊन मला पहिल्या वर्षी 4.5 लाख रुपयाचा बाग झाला होता 2 एकरमध्ये. बरं. तर त्यावेळेस मला बाजारभाव पण एवढा भेटला नव्हता म्हणावा तसा. भरपूर प्रमाणात पीक आलं होतं चांगलं. हं. पण बाजारभाव न भेटल्यामुळं थोडंसं मार्केटच्या हिशोबाने जो बाजारभाव आहे, हां. ₹12, ₹11, ₹14 म्हणजे जो माल येतो, हां. आता ह्याचा काय होतं, की एकदम सोबत सगळा माल येत नाही. केळीचा माल कसा येतो, की बाबा जे घडाची वेन झालेली असते अगोदर, हं. तो अगोदर माल काही येतो. आता काही पाठीमागं पुढं होतेत ना घडाची वेन यायची. हां, बरोबर. तर त्यामुळे मग मला जसं की बाजारभावाच्या हिशोबाने कधी ₹12, कधी ₹14, कधी ₹16. मग दुसऱ्या वर्षी मला चांगला भाव भेटला होता. बरं. मग आता ही केळी जी आहे, ही आता लागवड जी केली तुम्ही केळीच्या रोपाची 4 वर्षापूर्वी. मग ही कोणत्या जातीची आहे? कशी आहे? आपल्या इकडलं वातावरण तिला सूट होतं का? आता पाठीमागं म्हणजे आपल्या इकडे जास्त मराठवाडा विभाग येतो. ह्या विभागामध्ये आपल्याला केळी सहसा असं कुठं दिसत नाही. जसं खान्देश, जळगाव इकडल्या साईडला दिसते. तसं आपल्या इकडे दिसत नाही. मग तुम्ही हे उत्पन्न एवढं घेतलं बी आणि जे केळी पूर्णपणे सक्सेसफुल पण करून दाखवली. याचं मागलं तुम्हाला रिझन तुम्ही मी सांगू शकता? ज्यावेळेस केळी लावायचा निर्णय घेतला होता, की मी माहितीच तर काय केलं होतं, की खान्देश, जळगाव, जामनेर ह्या साईड म्हणजे तिकडल्या जो नदीचा पट्टा आहे, हां. त्याच भागात उत्तर महाराष्ट्रात केळीचं सगळ्यात जास्त आपल्या उत्पादन घेतलं जातं. हं. तर त्यावेळेस आपण माहिती अशी घेतली, की बाबा आपल्या मराठवाडा भागात किंवा आपल्या भागात इकडल्या, हं. की ज्या जसं की वातावरणानुसार आपल्या इकडं हं. केळीला पोषक वातावरण आहे का नाही, ह्याची थोडीशी मी माहिती घेतली. हं. प्रत्यक्षात मुंगी पैठणला जाऊन मी प्रत्यक्षात अगोदर शेतकऱ्याची बाग पाहिली हं. आणि त्यावेळेस लावण्याचा जो निर्णय हां. तर आपण घेतला म्हणजे ती नवीनच होता आपल्यासाठी, हां. की बाबा आपल्या परिसरात पण नव्हती ना ती. बरोबर. बाबा त्याची लागवड कशी करायची, त्याची हं. माहिती आपल्याला बाजारभाव कसा भेटणार, की नंतर आपल्याला पुढं त्याचं म्हणजे सुरुवात कशी करायची किंवा खत पाण्याचं नियोजन कसं करायचं. हां, हां. तर ह्या गोष्टीसाठी मी अगोदर थोडंसं YouTubeला त्याला मार्गदर्शन घेतलं. हं.
मग त्या मार्गदर्शनानुसार थोडेसे जामनेर साईडला तिकडं अशी Facebookवर त्याच्यावर मित्राची ओळख झाली. हां. म्हणजे त्या शेतकऱ्यासोबत संवाद झाला. हं. मग ज्या शेतकऱ्यासोबत हा संवाद झाला, मी प्रत्यक्षात ती बाग पण पाहून आलो, हं. की बाबा की आपल्याला करण्यासाठी जर खर्च करून हं. आपल्याला त्यातून काय म्हणजे उत्पादन येण्याची कशी आशा किंवा काय भेटतंय हा म्हणजे तुम्ही ही लागवड करताना या गोष्टीचा पूर्णपणे सगळा अभ्यास केला. हं. सगळी माहिती घेतली त्यानंतरच तुम्ही या गोष्टीकडे वळाला. हां, मग त्यानंतर मी काय केलं, की ठरवलं की लावायची आपल्याला केळी. हं. मग त्याचे रोप वगैरे कुठून काय हे माहितीच थोडी घेतली. हं. मग सोलापूर साईडला त्याला काय केलं, भरपूर बागा आहेत कंधार साईडला त्याला. हां. मग तिथल्या श्रीगोंदा इथले एक म्हणजे लॅब आहे. ह्याची कशी लॅब असती बरं. रोपवाटिकाची हं. ह्याच्यातून. हं. तर तिथली थोडीशी त्यांच्याकडून माहिती घेतली. तर त्यांनी सांगितलं, की बाबा जे आपल्याकडले आहे आता जळगाव खान्देश साईडला आपल्याकडे काय होतं, की हं. जैनचे सगळ्यात प्रसिद्ध रोप आहेत. बरं. पण आजपर्यंत काय होतं, की आपल्याकडं येऊस तर किंवा काय होतं आपल्याला माहितीच तर की ते जैनचे आहेत का, सह्याद्रीवालेचे आहेत का, हं. राजनशाही आहेत का, हे त्याच्या जाती आहेत बरं, बरं. केळीच्या. पण हं. तर आपल्याला माहितीच तर होत नाही ना कुठल्या ह्याची म्हणून. हां, बरोबर. मग आपण त्यावेळेस काय केलं, की मार्गदर्शन घेतल्याच्या नंतर त्यांनी जे आपल्याला ज्यांनी रोप दिले तर बाबा डीलरशिप, तर त्या लॅबवाल्यांनी त्यांनी काय सांगितलं आपल्याकडे G9 वाल्याचं टिश्यू ॲग्रीकल्चरचे रोप आहेत. बरं. G9चे हं. आणि ह्याची जी जात आहे ती आर्य सीडसवाल्याची. बरं. मग पण हां. जे टिश्यू 9 ॲग्रीकल्चरची जी रोपं आहेत, हं. तर ते आपल्याकडं म्हणजे हे जी जाती सांगितली तुम्हाला राजनशाही, सह्याद्री, हं. जैनवाल्याची, आता ही G9 वाल्याची. तर मग मी त्याच्यातून ही G9 वाल्याची निवडली जात. बरं. तर मग त्याच ह्याच्यावर माझं आज हे चौथ्याचं पीक चालू आहे. बरं. मग तुम्ही आता हे जी लागवड केली त्यावेळेस तुम्ही तुमच्या जमिनीचं काही माती परीक्षण वगैरे काही केलं होतं का? नाही माती परीक्षण वगैरे मी नाही काही केलं. हं. म्हणजे की बाबा आपली जमीन फक्त मी कृषी अधिकाऱ्याला विचारलं, तर त्यांनी फक्त सांगितलं की बाबा केळीला पाणी भरपूर लागतं हं. आणि पाणी जरी भरपूर लागलं, हं. तर ती जमीन पाणी निचरा होणारी जमीन पाहिजे. हं. तर निचरा होणारी जमीन ते म्हणले की जमिनीत पाणी साठवून नाही राहिलं पाहिजे. पाणी हे भरपूर लागतं. पण त्याच्यातून फक्त ते साठवण झाली नाही पाहिजे पाण्याची. जमिनीतून पाण्याचा निचरा झाला, तर त्यावेळेस काय होतं तिथला बाग म्हणजे सक्सेसफुली आणि चांगला येतो. बरोबर. पाणी भरपूर लागतं त्याला, हं. पण कारण की जमिनीतून पाणी पण निचरा झालं पाहिजे. हां, बरोबर. तुम्ही पाणी लागतंय भरपूर म्हणे रोजच सोडत तसं एक नाही. हं. त्याच्यात साठवून पण राहिलं नाही पाहिजे. बरं. मग आता ज्यावेळेस सगळ्या गोष्टी हे स्ट्रक्चर उभा झालं, सगळ्या म्हणजे हे झाले. मग त्याच्यानंतर तुम्हाला असं उन्हाळ्यामध्ये आता सध्या तरी पावसाळ्यात पाणी गरज भासत नाही तुम्हाला त्या पाण्याची जास्त समजा. पण उन्हाळ्यामध्ये काही तुम्हाला असं पाणी नसल्यावर काही परिस्थितीला सामोरे जावं लागतं का? आता गेल्या वर्षी बाग आलता. आपला बाग आला आणि घडाची म्हणजे केळीची त्याची वेण झालती आणि त्यावेळेस असं घड जे येतो असा ह्या प्रकारात हे बघा. हां. तर त्यावेळेस असा घड येऊन आपल्याला काय केलं, हं. पाण्याचं प्रमाण कमी झालं म्हणजे पिण्याचाच पाण्याचा प्रश्न झाला ना. बरोबर. मग त्यावेळेस आपल्याला गेल्या वर्षी म्हणजे त्याच्यातून कुठल्याच ₹1 प्राप्ती झाली नाही. म्हणजे पाऊस उन्हाळ्यात जरी पाणी नाही भेटलं याला, तर असं रोप वगैरे असं एकदम नष्ट वगैरे होत नाही ना? उन्हाळ्यात मला पाणी भेटलं नाही त्याला. हं. मग मी काय केलं पूर्ण म्हणजे जानेवारी, फेब्रुवारीपासूनच बाग सोडून दिलता. हं. पाणी वगैरे नव्हतं. मग मी मेच्या एंडिंगला काय केलं, हं. पूर्ण बागाची कटई केली आहे. हां. कटई केली पूर्ण एकदम आणि त्याच्यातून हे पालापाचोळा जे आहे, तो मी ह्याच्यातच टाकला होता. तर ह्या पालापाचोळ्याचं पण ह्याच्यात खत होऊन जातं. बरं. आणि मग पाऊस पडला. पाऊस पडल्याच्या नंतर पूर्ण त्यातून जिथं-जिथं रोप लावलेले ते तर त्याच्यातून हे अशा प्रकारात खुटत म्हणजे त्याच्यातून पिल निघली त्याची ती. बरं. रोपं निघली त्यातून ती. बरं. मग आता ज्याला लागवड करायची भविष्यात केळी, हं. आता अंदाजे तुमच्या 2 एकर क्षेत्रामध्ये किती रोपे आहेत सगळे? तर ह्याच्यात माझे 3,000 रोपं आहेत. 3,000. तर एकर 1450 रोपं लागतात हं. एकरी 6x5 वर केल्याच्या नंतर. बरं, बरं. तर आता काय होतं 6x5 वर जर केलं, हं. तर आपल्याला ह्याच्यात मध्ये जर छोट्या ट्रॅक्टरने पाळी किंवा सरी वगैरे पाडायची जरी म्हणलं त्याला, हां. तरी पण ह्याच्यात ॲडजस्टेबल होऊन जातं. बरं मग आता तुम्ही एखाद्याला केळी लागवड करायची एखाद्या शेतकऱ्याला. मग अशा केळी लागवड शेतकऱ्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मार्गदर्शन हेच आहे, की ज्याच्याकडं पाण्याचं प्रमाण जर असेल, हं. तर तुमच्या म्हणजे नाही का करण्याची जर क्षमता असेल, हां. तर तुमच्या 3 एकर, 4 एकर ऊसाला तुमची 2 एकर केळी हं. कधी पण तुम्हाला सक्सेसफुलच आहे. बरं. की ऊसाला जो तुम्ही खर्च करताय, हां. तेवढाच जर तुम्ही 2 एकर केळीला जर केला, हं. तरी तुमचं एक
5 ते 4.5 लाख रुपये, 5 लाख रुपये तुमचं 2 एकरमधलं कुठंच उत्पादन नाही गेलं. तुम्हाला सरासरी ₹12, ₹14 भाव जरी भेटला, हं. तरी तुमचे 4-4.5 लाख रुपये कुठंच जात नाहीत. का तर हं. जी आता आपल्याकडे घडाची वेन झाली आहे. हां. तर ह्या घडाची वेन झाल्याच्या नंतर आपल्या ह्याच्यात तर सरासरी जरी त्याची कटाई करून जे कॅरेट वगैरे बागवान भरतेत आपल्याकडं हां, आल्याच्या हां, नंतर, हां. तर 22 किलो, 24 किलो आपल्या एका घडाचं वजन भरतं. बरं. कटाई करून पूर्ण. हां, हां. पूर्ण घडाचं. हां. हां. त्या हिशोबाने जर ₹12, ₹14 जरी भाव भेटला आपल्याला, हां. जरी हे केल्याच्यानं किंवा जे आपल्याला ₹10 जरी भाव भेटला हं, हं. आणि आपलं हे जर झाड 20 किलोचंच त्याची कटाई जर भरली, हां. तर एक झाड आपलं ₹200 झालं. बरं. मग आता तुम्ही हे केळी व्यवस्थापन म्हणजे सुरुवात जशी केली, यासाठी खत व्यवस्थापन, औषध, फवारणी, मजूर ह्या गोष्टी ह्या बाग करताना किंवा रोप लावताना पूर्णपणे म्हणजे परवडेबल राहतं का असं तुम्हाला? खर्च किती येतो? परडेबल म्हणजे म्हणजे बाकी कामापेक्षा ह्याचे काय होतं 2-3 वेळेस त्याची पील काढणीला येते हे अशी. हां, हां. मोठाले होऊस तर एकदा. ह्याची पील काटणीला आले, त्यावेळेस 1-2 वेळेस मजूर लावून आपण पील काटून घ्यायचे हं, आणि ते काय उचलून टाकायची गरज नाही. हं. हे असे जरी शेतात टाकले त्याचं पालापाचोळा त्याच्यात काय हे जे आहे, हां, तर हे सगळं पाण्याचाच भाग आहे हा हां. बरोबर. ह्याच्यात. हं, नुसतं पाण्याचं प्रमाण आहे, की हं, किंवा त्याला असं हे करून आता ही माझी एक 5च महिन्याची म्हणजे 5वा महिना चालू आहे हा हं. जूनपासूनचा. मग याला असं कीड लागणे, भुंगा लागणे, उन्ही आळी अशा काही गोष्टी म्हणजे ह्याला उद्भवतात का? ह्याला कुठल्याच हे लागत नाही. त्याला ते रानडुक्कर वगैरे ते पण प्रमाण ह्याला काही नाही, की बरं. त्याच्यापासून नुकसान होतं. आज माझं तर आजपर्यंत आता 4 वर्षात अजून पण कुठं असं झाडाचं नुकसान केलेलं नाही. हं. आणि जितकं तुम्ही केळी पिकाला खाद्य देताल, हां. खत हो, शेणखत हो, तुमच्याकडलं बाकी रासायनिक खतं हो, हं, हे तुम्ही जितक्या प्रमाणात देताल, हं. केळी हे मुळातच खाद्यदार पीक आहे, म्हणजे खाद्य खाणारं पीक आहे ते. बरोबर आहे. बरं जेवढं खाद्य खातं तेवढंच पण आपल्याला घडातून त्याचं म्हणजे म्हणजे केळीतून जी येते, हं. तर त्याचं वजन पण तेवढं भरतं नंतर. एका केळीला समजा एका केळीच्या झाडाला अंदाजे येत असले तुम्ही म्हणतात घड किती लागतात घड? हा दाखवतो ही घड जी आहे, हां. तर एकच वर्षातून एकच घड येतो. हं. आता हा जी घड आहे, हां. तर आपल्या हा केळीला घड आलेला आहे हा. हां, हां. तर हा जी घड आलेला आहे, आता तुम्हाला सांगतो आता ह्याच त्याला 10 म्हणजे जी ही रास असते ही, हां, हां. तर ह्याची आपण रास कितीपर्यंत 10 पर्यंतच घड धरतो आपण. हं, ही जी घड आहेत, तर जितका तुमचा हा झाडाचा बुंदा मोठा असेल, हं. तर तितका तुमचा हा घड तुम्हाला एक म्हणजे नाही का की वजनदार आणि हं. मोठा पण भेटतो हा. म्हणजे एका केळीच्या झाडाला एकच घड येतो एकच घड येतो हा. आणि अंदाजे हा घड किती भरतो सगळा पूर्ण? आता जर जितकं आपण त्याला खाद्य देत राहतोलं, हं. तर तुमचा तो सरासरी 30-32 किलो पर्यंत त्याची रास येते ती. हा. आणि हा जी ज्यावेळेस आपल्याकडे बागवान कट करायला येते, हं. तर पूर्ण आपली फक्त फणीच कट करून घेतात. हा जी मधला जे त्याचा भाग आहे हा, हां. तर हा घेत नाहीत. व्यापारी काय करतो, की हा जी आहे बाबा, हं. ही फणी त्याची तोच कळला. ही एक फणी काय होतं, हं. 18 ते 16 म्हणजे ज्याची आहे ना, हं. तर तितकी एक फणी ह्याची भरते. मग आपण काय करतो, त्या फण्या सरासरी एक 10 पर्यंतच किंवा 8 पर्यंतच धरतो त्याच्या. बरं. मग आता समजा भविष्यामध्ये केळी लागवड करण्यासाठी अजून तुम्ही काय माहिती शेअर किंवा मार्गदर्शन कराल? ज्यांच्याकडं खास पाण्याची जर व्यवस्थापन जर असेल, हं. तर तुमच्या 2-3 नाही का 4 एकरपर्यंत जो ऊस आहे, हां. तर तुमचं 4 एकर ऊसाला तुमची 2 एकर केळी कधी पण हं. सक्सेसफुली हं. आणि म्हणजे तुम्हाला एक वेळेस केल्याच्या नंतरच म्हणजे नाही का मार्गदर्शन किंवा कुठलं असं काही हे नसतं करायची गरज. हं. ते त्यातूनच आपल्याला कळून जातं, की अरे आपल्याला ऊस परवडतो का किंवा केळी परवडते. आता माझ्याकडंच ज्यावेळेस मी 2 एकर लावली होती, त्यावेळेस आपल्या भागात कुणाकडीतल्या कुठंच परिसरात केळीचं हे नव्हतं. बरं आता तुम्ही आता समजा एखाद्या शेतकऱ्याला तुमच्याकडून माहिती घ्यायची आहे, हां. पूर्ण मार्गदर्शन. त्यासाठी तुमचा नंबर, पत्ता वगैरे सांगू शकता? हो, सांगू शकतो ना. पत्ता आपलं ॲट पोस्ट फुलसांगवी, तालुका शिरूर, कासर, जिल्हा बीड. हं. मोबाईल नंबर 9657 27 26 56 31. बरं. आणि आपण मार्गदर्शन काय आपल्याकडे प्रत्यक्षात शेतकरी आल्याच्यानंतर आपण त्यांना समोर पण असं सांगू शकतो. बरं. आणि काय आहे, की फळबाग हा जे केळीचा मी जर दाखवला, हं. तो हा सगळ्यात सक्सेसफुलीच हा आहे. बरं ठीक आहे. हे होते तळेकर अशोक कंपोस्ट फुलसांगवी. या ठिकाणी आम्ही आज आलो होतो. त्यांचा आपण मुलाखत घेतली. त्यांनी योग्य असं मार्गदर्शन आम्हाला केलं. त्याबद्दल तुमचे पण धन्यवाद. धन्यवाद. आणि त्यांनी फळबाग का करावी, कशी घ्यावी याचं सगळं तुम्हाला जवळपास सगळं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि ती परवडेबल आहे का नाही आहे याचं पण तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. तुमच्याकडे जर थोडाफार पाण्याचा सोर्स वगैरे असेल, तर ते तुम्हाला निश्चित ह्या फळबाग भविष्यामध्ये शेतीसाठी परवडेबल आणि एक उत्पादन देणाऱ्या असतील
असं त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. तुम्हाला जर इदुंबर फळबागाची काही माहिती वगैरे घ्यायची असेल आणि तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही निश्चित आम्ही आपल्या व्हिडिओमध्ये त्यांचा पत्ता आणि नंबर दिलेला आहे. त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही माहिती घेऊ शकता. तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच नवीन-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.